आपणच आपल्याला नाही ओळखलं महाराज तर मग आपली प्रगती होईल कशी परमार्थता? म्हणून आपल्याला आता काय अधिक ठरवायचं आहे, आम्हाला व्हायचं काय आहे नेमकं. आम्हाला भक्त व्हायचं आहे, आम्हाला विद्वान व्हायचं नाही, पंडित व्हायचं नाही, आम्हाला सेवा करायची आहे. आणि सद्गुरूंची आणि देवाची सेवा करण्याकरता महाराज उपासकच व्हावं लागेल. उपासना म्हटल्यावर कर्माचा अंतर्भाव आलाच महाराज. अगदी उदबत्ती लावण्यापासून ती पाणी घालून त्यांची सेवा करणं, त्यांची पाद्यपूजा सगळ्यापर्यंत महाराज कर्म आहे. मग कर्माचा ओटा ठेव म्हणून अट्टहासानं टाकूही नाही, ते करायलाच पाहिजे. आणि उपासनेतून महाराज चित्तशुद्धी होत असेल, चित्त स्थिर होत असेल तर मग आणि परमार्थासाठी काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. म्हणून परमार्थ, अस्सल परमार्थासाठी महाराज काहीही करावं लागत नाही. काही घालवायचंही नाही आणि काही मिळवायचंही नाही. प्राप्ताची प्राप्ती त्यालाच म्हणतात, नित्यनिवृत्ताची. मुळात दुःख आहेच कुठं स्वरूपाकार दृष्टीने. आणि मिळवायचं तरी काय आहे महाराज? मिळवायचं आहे ते भौतिक जगामध्ये, बाह्य प्रारब्ध आहे ते भौतिक सांभाळतो आमचं.